तीनदा टोल पडला. दुपारच्या 12:30च्या सुमारास श्रीरंगपूर गावातील मुलांची शाळा सुटली. रणरणत मे महिन्यातील ऊन चारही दिशेंना पसरलं होतं. हवा आपल्या समवेत हलकीशी झळ घेऊन फिरत होती. शाळेचं उभं चौकोनी पिवळसर मातीचं पटांगण पिवळ्या रंगाने चमकून उठलेलं. त्या पटांगणातून आता ताफ्या ताफ्याने पोर घोळक्या घोळक्याने जाताना दिसत होती. सर्वांच्या काही ना काही गप्पा सुरूच होत्या. एकसाथ सर्वांच्या गप्पा सुरू असल्याने गोंगाट नामक ध्वनी प्रदूषण सुरू होतं. टॉप बेंचर्सच्या मुलं मुलींना आज सरांना मारलं म्हणून पोरी नवरा मेल्यासारखा नाकाच्या डब्यांतून पांढरा शेंबडासारखा मध पडेस्तोवर रडत होत्या. इकडे ह्याच घोळक्यात जरा बाजूलाच शाळेचं भलं मोठं आंब्याचं झाड होतं. त्या झाडाच्या काळ्या सावलीत सापासारख्या विषारी सावलीत 4 पोरं उभी दिसत होती. ती 4 पोरं म्हणजे लक्ष्मी, सई, संदीप आणि रमन. 4ही जण एकाच वयाचे, 16. त्यासहितच लास्ट बेंचर्स बोले तो कट्टर दोस्ताना. आता लास्ट बेंचर्स बोले तो शाळेतील टपोरी गुंड टवाळखोर गँगच. तीच उपमा आपण ह्यांना देऊयात. पण तशी मनाने चांगली आहेत बिचारी. ह्या चौघांच्या अंगावर एकच कपडे होते, फिकट निळा शर्ट, खाली गडद निळसर पॅन्ट. तुम्ही आपल्या श्रीरंगपुरातील न्यूज पाहिली का? लक्ष्मी जरा घाबरलेल्या स्वरात म्हटली. तिच्या डोळ्यात हे वाक्य उच्चारताना भयाचे ठाळे होते. स्वरात भय भूकंपाची कंपने होती. पण असं काय होतं ते पुढे पाहूयात. होय लक्षे, मी टीव्हीवर न्यूज पाहिली काल, सई म्हटली व गंभीर नजरेने सर्वांकडे पाहत बोलू लागली. न्यूज चॅनलवाल्यांनी असं सांगितलं की यूट्यूब ह्या ॲपवर एक GB स्टोरी टेलर नामक श्रापित चॅनल आहे. तो चॅनल कोण चालवतो, चॅनलचा मालक कोण, व्हिडिओ अपलोड कोण करतो, कोणाला काहीच माहिती नाही. त्या चॅनलबद्दल असं सांगितलं जातं, जो कोणी त्या चॅनलवरच्या व्हिडिओ पाहून वाईट घाणेरडी कमेंट करतो त्याला रिप्लाय ऑप्शनमध्ये एक टास्क दिलं जातं. सईने थंडगार नजर आपल्या सर्व मित्रांवर टाकली. तो टास्क म्हणजे तुम्हाला एका भूताने झपाटलेल्या श्रापित जागी तुम्हाला जायला सांगतात. आणि मी ऐकलं आहे. सईने कोरड्या झालेल्या घशात एक भय औंढा गिळला. थरथरती कापरी नजर आपल्या मित्रांवर टाकली. पुढे म्हणाली, जो कोणी त्या टास्ककरिता बाहेर पडतो तो पुन्हा त्या जागेतून कधी परत येत नाही. अरे पण लोक अशी फुकटात जातात, मरणाची काही हौस आहे का? संदीपने असं म्हणतच आपल्या बाजूला उभ्या रमनला हसत टाळी दिली. फुकटात? लक्ष्मीने न समजून रमन संदीपकडे पाहिलं. मग काय पैसे देतात? रमन खदाखदा हसला. संदीपनेही त्याला दुजोरा दिला व हसू लागला. सई लक्ष्मी मात्र न हसता गंभीर चेहऱ्याने त्या दोघांकडे पाहत होते. हो, पैसे मिळतात. सई लक्ष्मी दोघेही एकदमच उद्गारल्या. त्यावर हे दोघे हसायचे थांबले व एक शांतता पसरली. तो चॅनल टास्क पूर्ण झाल्यावर पूर्ण 50 लाख रुपये देतो. आणि हो, आजपर्यंत फक्त 20-25 लोकांनी ते टास्क पूर्ण करून 50 लाख जिंकले आहेत आणि बाकीच्यांनी आपला मौल्यवान जीव गमावला आहे. पण असो, सईने विषय बदलायला घेतलं. आपल्याला कुठे टास्कच्या झंझाटमध्ये पडायचं आहे, ती म्हणाली खरी. परंतु संदीप, रमन दोघांच्या कानात 50 लाख हा शब्द जणू कान वाजल्यासारखा घुमत होता. खरंच इतके पैसे मिळतात? रमनने विचारलं. हो, आम्ही न्यूजवर त्या 25 लोकांचे नाव पाहिले आहेत. खरं आहे? असं? संदीपने डोळ्यात एक निर्धार आणत आपली खांद्यावरची बॅग काढली. त्यातून स्मार्टफोन बाहेर काढला. यूट्यूब चालू केली. मग सर्च ऑप्शन क्लिक केलं व त्यावर GB स्टोरी टेलर सर्च केलं. शेकडो हजारोने सत्यभूतांच्या हिडीस फिडीस भयंकर अघोरी क्रूरती श्रापित गोष्टी दिसू लागल्या. संध्या, काय करतोयस तू? पागल झाला आहेस का? त्या चॅनलमधून बाहेर पड पाहू, लक्ष्मी, सई पोत तिडकीने सांगत म्हटल्या. पण तो कसला ऐकतोय?
गप्प बसा ग तुम्ही. विचार करा, 50 लाख भेटले तर आपण काय काय करू शकतो. संदीप म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर पैशांच्या लालसेने जो तो आपापल्या स्वप्नात हरवला. विधानने नुकताच लॉन्च झालेला आयफोन घेतलेला. लक्ष्मी सई दोघांनी आपल्यासाठी महागडा मेकअप बॉक्स, महागडे कपडे घेतलेले. तर संदीपने स्वप्नात आपल्या मॉनिटरला स्वतःचे तळवे चाटताना पाहिलेलं. संदू, कर तू कमेंट. भेंडी, आयफोन 17 वाट पाहतोय माझी. विधानने होकार कळवलं. त्यावर सई, लक्ष्मी सुद्धा काहीही बोलल्या नाहीत, कारण त्यांना सुद्धा आपल्या शाळेत भारी भारी मेकअप मारून येणाऱ्या मुलींना नीचा दाखवायचं होतं. संदीपने एक व्हिडिओ खोलली. कालच टाकलेली ती व्हिडिओ होती. कोणी हराम, त्यावर एकही वाईट कमेंट नव्हती, कारण चॅनलची वाईट दहशत सर्वांना ठाऊक होती. कमेंट केली की रिप्लायमध्ये एक टास्क मिळणार आणि ते पूर्ण करता करता मौत येणार. कमेंट वाईट कर, राग येईल, अशी रायटरची मेहनत पाहू नको. आपल्याच लोकांचा पाय खेचूयात आपण. विधान दात काढत हसला. संदीपने कमेंट सेक्शन उघडलं. कमेंट टाईप करू लागला. बकवास आहे स्टोरी. रायटर काय गांजा फुकून स्टोरी लिहितो का? एवढी कमेंट लिहून त्याने इंटर दाबलं आणि कमेंट ॲड झाली. आणि जशी कमेंट ॲड झाली, आंब्याच्या झाडावर एक कावळा येऊन बसला. काव काव करत कर्णकर्कश आवाजात ओरडू लागला. जणू ते मूक जनावर ओरडून ओरडून सांगत होतं, नका रे पोरांनो, त्या चॅनलच्या नादी लागू, जीवाशी मुकाल. 12-12:30च्या या दुपारच्या ऐन वक्ताला भूतखेताचा टाईम असतो म्हणे. शाळेचा सारा ग्राउंड आता रिकामा झाला होता. सर, मॅडम सर्व निघून गेले होते. ही 4 चांडाळ चौकटी तेवढी शाळेच्या पटांगणात उपस्थित होती. पिवळ्या रणरणत्या उन्हात उजळलेलं ग्राउंड भकास भासत होतं. वारा चेटकिनीसारखा खिदळत खदाखदा हसत वाहत होता. सर्वांच्या नजरा रिप्लायवर टिकून राहिल्या होत्या आणि तोच रिप्लाय आला. संदीपने रिप्लाय उघडून पाहिलं व तोच पुढील प्रमाणे. नमस्कार, तुम्हाला ही कथा आवडली नाही, क्षमास्वी. पण प्रेक्षय मायबाप रसिक हो, काय तुम्हाला भूतांमध्ये रस आहे? काय तुम्हाला खऱ्या भूताच्या गोष्टी घ्यायच्या आहे? काय तुम्हाला खऱ्या भूताची भेट घ्यायची आहे? ठीक आहे, तर आम्ही तुम्हाला एक टास्क देतोय. तो पूर्ण केला तर 50 लाख रुपये मिळतील. मेसेज वाचता वाचता सर्वांनी मोबाईलमधून लक्ष काढून घेत एकमेकांकडे पाहिलं व पुढे वाचू लागले. टास्क असा आहे, श्रीरंगपूरच्या जुन्या रेल्वे स्टेशनवर जायचं. तिथे एक ओसाड बंद पडलेली रूम आहे, रूम नंबर 61, ज्या रूमला मौत का आकडा म्हणून ओळखलं जातं, कारण महिन्यातून 3-4 प्रेत त्या खोलीतल्या काळोखात पडत असतात. म्हणतात 50 वर्ष अगोदर तिथे एक परिवाराचा निगरून खून करण्यात आलता. अचानक आलेल्या मृत्यूमुळे त्या परिवारातल्या लोकांची आत्मा तिथे अडकली आहे. त्या रूममध्ये काळोख्या मितीत भटकते आहे. ती वास्तू, ती जागा श्रापित आहे. रात्री अपरात्री वाटसरूंना त्या झोपडीजवळून काही बाई आवाज ऐकू येतात. हसायचे, रडायचे, विवळायचे. मध्येच माणसं खदखदून हसतायत असा आवाज येतो. ही सर्व भयघटना अनुभवणाऱ्याच्या देहावर भीतीची शिरशिरी येते. अंगातलं गरम रक्त गोठलं जातं. छातीतले ठोके धडधड करत वाढतात. आणि अशा ह्या श्रापित अमानवीय मृतांच्या मितीत तुम्हाला जायचं आहे. भीतीच्या काळ्या पोकळीत शिरून तिथे जाऊन तुम्हाला पुढे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर 5 मिनिटे व्हिडिओ कॉल करायचा आहे. टास्क मंजूर असल्यास रिप्लायला लाईक करा आणि तुमचा टास्क पूर्ण होताच पैशांची बॅग तुम्हाला दुसऱ्या दिवशी घरच्या दरवाजात मिळेल. सर्वांच्या नजरा त्या लाईट बटनवर लागून राहिल्या होत्या. तोच संदीपने आपला थरथरता हात पुढे वाढवायला सुरुवात केली. वर फांदीवर बसलेला कावळा डोळे फाडून मान वाकडी तिकडी करत फोनमध्ये पाहत होता. 4ही मुलांच्या मनात भीतीचे पाश पेरले होते. श्रीरंगपूरमधील ती रूम नंबर 61 साऱ्या श्रीरंगपूरमध्ये मृत्यूची खोली म्हणून फेमस होती.
दिनदहाड़े वहां जाने की लोगों की हिम्मत नहीं होती थी आणि या चौघांना चक्क रात्री जायचं होतं. सर्वजण नजरेने एकमेकांना इशाऱ्याने नको बाबा मी नाही येणार तू जा असं म्हणत होती. तेवढ्यात संदीपच्या मोबाईलवर मेसेज नोटिफिकेशन आली. सर्वजणांच्या नजरा नोटीवर गेल्या. तो बँकेकडून आलेला SMS होता. त्यावर लिहिलेलं की तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाख ट्रान्स्फर झाले आहेत. ती 10 लाखांची रक्कम पाहून संदीप सहित सर्वांचे डोळे पांढरे झाले. आनंद गगनात मावेनासा झाला. 5 मिनिटे नुसती नाचण्यात जल्लोष करण्यातच गेली आणि मग अजून एक यूट्यूब कमेंट रिप्लाय आला. हा फक्त ॲडव्हान्स आहे, बाकीचे 40 काम पूर्ण होताच दुसऱ्या दिवशी मिळतील. मग वाट कसली पाहताय? आर यू रेडी? पुन्हा एकदा तोच इशाऱ्याने बोलणं सुरू झालं. मग सर्वांनी होकार कळवला, कारण पैशाची हाव भीतीवर सध्याच्या क्षणी विजय मिळवून गेली होती. संदीपने लाईक बटनावर स्पर्श केलं व कमेंटला लाईक देत शर्त टास्क मंजूर आहे असं कळवलं. क्षणार्धात आकाशातलं वातावरण बदललं. सूर्याभोवताली काळ्या ढगांचा अपशकुनी कवच लादला गेला. वातावरणातला स्वच्छ ऊन जाऊन आता तिथे एक जवळधारी काळा अपशकुनी प्रकाश पसरला. जणू ह्या मुलांनी तो टास्क नाही तर स्वतःच्या मृत्यूची तिकीट विकत घेतली होती असं तो बदललेला सांगू इच्छित होता. काव काव करत तो कावळा फांदीवरून उठला, आकाशात उडून गेला. पुढच्या धोक्याची त्या कावळ्याला चाहूल लागली असावी. ह्या बदललेल्या वातावरणाचं मुलांना मात्र काहीही पडलं नव्हतं, कारण त्यांच्या मनाचा पैशाचा मोह, वासना, लालसा हावी झाली होती. जरा वेळ मुलांच्या गप्पा चालल्या व त्यातच असं ठरलं की आज रात्री 8:30 वाजता टास्क पूर्ण करायला आपण सर्व जुन्या रेल्वे स्टेशनवर जायचं. काही वेळ तिथेच थांबून मग सर्व मुलं आपापल्या घरी निघून गेली. रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व मुलांनी माझ्या मित्राकडे चाललो आहे अशी खोटी थाप मारली व ही 4ही मुलं श्रीरंगपूरच्या जुन्या ओसाड बंद पडलेल्या स्टेशनच्या दिशेने निघाले. श्रीरंगपूरचं जुनं ओसाड स्टेशन म्हणायला गावाच्या वेशीपासून दूर होतं. बंद पडलेली चाळीची घरं होती जी की सरकारी कामगारांना राहायला तयार केली होती. ओसाड भकास पडलेल्या गल्ल्या होत्या. पटरींची सरळ गेलेली, गंज लागून सडत पडलेली लाईन होती. क्वार्टर, रिकामे स्टेशन, मानव हालचाली वर्जित, शेकडो वर्षांनी अंधाराच्या सीमेत अडकलेली तिकीट काउंटर, अशा धुळखात पडलेल्या रूम होत्या. दिवसासुद्धा ह्या निर्जीव शांततेत कोणी स्टेशनवर भटकत नसतं. का तर म्हणे इथे चेष्टा होत असे. साधीसुधी चेष्टा नाही, भयचेष्टा. आणि अशा बाधित स्टेशनवर अजान मुलं आली होती एक टास्क पूर्ण करायला. या पाहूयात काय होतं पुढे. ही मुलं त्यांचा टास्क पूर्ण करतात का, की अन्य लोकांप्रमाणे जे टास्क पूर्ण करता करता रहस्यमयरित्या गायब झाले तसेच एक रहस्य बनून ही सुद्धा गायब होतात का? रात्रीचे जेमतेम 8:45 झालेले. 15 मिनिटे मुलं गावातल्या गजबजलेल्या रस्त्यावरून चालत जात होती. अवतीभवती दोन्ही तर्फे रोषणाईत उजळलेली घरं दिसत होती. रस्त्यावरून काही लोक जाताना दिसत होती. हळूहळू ह्या चौघांनी पायाखालचे ओळखीचे रस्ते मागे सोडले. आता गजबजाट मानवी आवाज मागे पडले. वातावरणात फक्त विलक्षण, मन सुन्न करणारी शांतता पसरली. लक्ष्मी, सई, संदीप आणि रमण चौघेही आता स्टेशनवर पोहोचले. उजेडाकरिता चौघांनी आपापले स्मार्टफोन घेतले होते. त्या फोनचा पिवळसर गोल वर्तुळाकार प्रकाश खाली पडला होता. खालची चॉकलेटी माती, आजूबाजूचं रान गवत, मोठ्या मोठ्या सिमेंटच्या मोरीच्या टाक्या दिसत होत्या. आजूबाजूला बंद पडलेल्या रूम दिसत होत्या. 61 रूम कुठे आहे? संदीप म्हटला. त्यावर सई सांगत म्हटली, मी बाबांकडून ऐकलं आहे ती रूम स्टेशनच्या पटरीपलीकडे आहे. तिथे ना एक नासका घाणेरडा तलाव आहे. त्या तळ्याच्या मधोमध
एक बांधावरची वाट सरळ पुढे एका वडाच्या झाडाच्या दिशेने गेलीये आणि त्या वडाच्या झाडाखाली ती एकुलती एक रूम आहे जिचं नाव आहे 61. सईने भेदरलेल्या आवाजात म्हटलं. सर्व मुलं त्या भकास शांततेत सरळ गेलेल्या मातीच्या रस्त्यावरून चालत पुढे जाऊ लागली. काही वेळाने सर्व मुलांनी डाव्या बाजूला वळण घेतलं. आता समोर एक 50-60 मीटर लांबीची सरळ गेलेली वाट लागली होती. दोन्ही तर्फे खाली गटाराचे नाले होते. त्यांपुढे दोन्ही तर्फे रानटी गवत होतं आणि त्याच गवतापलीकडे पुढे बंद पडलेल्या चाळींच्या मानवी स्पर्शविरहित वास्तू होत्या. खाली सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला. त्यावरून हे चौघे चालत जाताना हे सर्व दृश्य पाहत होते. त्या गवताखालून गटार वाहत जात होतं. तिथे त्याच पाण्यात लोकांनी काही बाई कचराही फेकला होता. त्या गटाराच्या पाण्यातून घाणेरडा, कडवट, आंबट असा ओकारीयुक्त वास बाहेर येत होता. घाणेरड्या वासाला कंटाळून सर्वांनी आपले नाक 2 बोटांनी झाकून घेतलं होतं. ही सर्वजण ज्या रस्त्याने चाललेली तो एरिया शुकशुकाटमय होता. अवतीभोवती आकाशात तेवणाऱ्या पौर्णिमेचा लख्ख असा दुधाळ प्रकाश पडला होता. वर आकाशात पुनवेचा चांद उगवलेला. त्या पुनवेच्या चंदेरी प्रकाशात रस्त्यावर ह्या 4 मुलांची सजीव सावल्यांची प्रतिमा रस्त्यावर पडलेली. ती सावली सोडली तर आजूबाजूला बाकी सर्व निर्जीव होतं. आज पहिल्यांदाच ही सर्व मुलं इथे आली होती. आज या एकलकोंड्या वातावरणात सर्वांना भीती काय असते ह्याचं खरं रूप पाहायला मिळणार होतं. सर्व मुलांनी ह्या स्टेशनबद्दल काही बाई विचित्र प्रकार ऐकले होते. आता त्याच विषयाची परीक्षा घ्यायला ही सर्वजण निघाली होती. त्या रस्त्यावरून चालता चालता सर्वांच्या डोक्यात हेच विचारचक्र सुरू होतं. कल्पनेमार्फत सामान्य विचारचक्रांना एक भयावह गतिरूप प्राप्त होत होतं. चालता चालता अचानक रमणचा पाय अडकळला. वेळीच त्याने दोन्ही हात जमिनीवर टेकवले नसते तर तो नाकावर आपटला असता. विधानने दोन्ही हात जमिनीवर ठेवलेले गुडघे जरा वाकले होते. तसाच तो जमिनीवर हातांचा आधार घेत उभा राहिला. परंतु एवढ्या वेळेत त्याचे मित्र पुढे निघून गेले होते. ह्या झपाटलेल्या जागेत आपण एकटेच आहोत ही कल्पना करताच त्याची भीती उफाळून वर आली. ए थांबा रे, मला पण सोबत घ्या, असं म्हणत तो आपल्या मित्रांच्या दिशेने पोहोचला. सिमेंट कॉन्क्रीटचा तो रस्ता मेलेल्या निर्जीव सापाच्या माड्यासारखा खाली जमिनीवर दूर दूरपर्यंत पसरलेला दिसत होता. त्याच रस्त्यावर चंद्राचा प्रकाश पडला जात तो रस्ता सापाच्या कातीसारखा चंदेरी रंगाने चमचमत होता. सर्व मुलांच्या मनाला आता धाकधूक लागून राहिली होती, कारण ती जागा आता थोड्या अंतरावरच होती. अंधारात लपून रातकिडे शीळ घालत होते. अवतीभोवती असलेल्या झाडांच्या फांद्या कोणी अज्ञात मितीतला अनोळखी पाहुणा बसल्यासारख्या सळसळत हालत होत्या. 4ही मुलांच्या सावल्या सिमेंटच्या रस्त्यावर उजव्या दिशेला तोंड करून पाठमोऱ्या थांबलेल्या दिसत होत्या. सर्वांची विस्फारलेली, भयग्रस्तीत नजर ती 4 भिंतीची तुटलेली रूमवर खिळून राहिलेली दिसत होती. त्या झोपडीचा सताड उघडा निळ्या रंगाचा दरवाजा उघडा होता. त्याच तुटलेल्या दरवाजातून आतला गहिरा, अथांग असा आत कोंडलेला अंधार नजरेस पडत होता. मुलांची नजर जशी त्या अंधारात गेली तेवढ्या वेळात त्यांना असं भासलं की नजरेसमोरून अंधारातून एका जॉकरसारखी आकृती हळूच पुढे सरकत गेली आहे. काहीतरी आपल्याला पाहून लपून बसलं आहे. तुम्ही ते पाहिलंत का? रमणने डोळे मोठे करत म्हटलं. म्हणजे तो भास नव्हता तर आत कोणीतरी होतं, सई घाबरत म्हटली. घडलेल्या ह्या कृतीने सर्वांची भय उत्सुकता चाळवली गेली. डोळे बारीक करून सर्वजण त्या अंधारात एकटक पाहत होते. त्या रूमच्या काळ्या अंधाराची पोकळी जणू मुलांना आपल्याकडे येण्यास भाग पाडत होती. चला, फक्त 5 मिनिटाचा कॉल आणि 40 लाख आपले, संदीप म्हटला. एकीकडे पैसे होते तर दुसरीकडे लाख मोलाचा जीव, मायबाप, रसिको,
या मुलांची बुद्धी गंज खात पडलीये, पण तुम्ही अशी चूक करू नका. बरं या, पुढे पाहू. 40 लाखांची बात होती. पुढील आयुष्य सुखात जाणार होतं. सर्व मुलांनी होकारार्थी मान हलवली. हळूच एक पाऊल पुढे वाढवलं. सर्वजण त्या श्रापित रूम नंबर 61च्या दिशेने जाऊ लागले. मन कुठेतरी म्हणत होतं की नको जाऊस, तिथे धोका आहे. परंतु पैशाने शरीरावरचं जणू नियंत्रणच आपल्या हाती घेतलं होतं. हळूच एक एक पाऊल टाकत सर्व मुलं घाबरत चालत चालत त्या 61 रूमपाशी आली. बाजूला गटाराच्या पाण्याने तयार झालेलं तळं होतं. त्याच गटारातून एक प्रेताळ पांढरा चेहरा येऊन आपल्या पिवळ्या जर्द काजवी लुकलुकत्या डोळ्यांनी तोंड वासून दात विचकत हसत मान हलवत या सर्व मुलांना पाहत होता. इथे या अभद्र श्रापितलेल्या जागेत वातावरण एका अनामिक अनैसर्गिक शक्तीने भारलं होतं. क्षणाक्षणाला मनाला एक अस्तित्वाची चाहूल जाणवत होती, कारण ही जागा आत्म्यांचा बसेरा होता. अचानक त्या शांततेत कुठून तरी कुत्र्यांच्या भेसूर तालस्वरातला रडण्याचा आवाज कानांना ऐकू येऊ लागला. अचानक आलेल्या त्या आवाजाने मुलांची शरीर शहारली, डोळे विस्फारले. पाठीवरून थंडगार हिम बर्फाचा खडा फिरवला. डोक्याची कवटी फाडून मेंदूवर गंजलेली तार खरकन ओढावी तसा शरीराला ठणका मारला. झोपडीच्या पाठीमागे ते उंच पुरं हिरव्या पानांचं वडाचं झाड होतं. त्या झाडावर 2 हिरव्या साडीतली हाडळी आपले उलटे पाय खाली सोडून बसल्या होत्या. मुलांची विस्फारलेली पांढऱ्या बुबळांची नजर हळूच त्या झाडावर खेळली. क्षणात सर्वांना असा भास झाला की 2 पांढऱ्या सावल्या सोनिक स्पीडने आता जागेवरून हल्ल्या आहेत. ज्या जागेबद्दल खूप साऱ्या भयावह वार्ता प्रसिद्ध होत्या. लोक दिवसाही तिथे जायला घाबरत असत. अशा ठिकाणी या अजान वेळेला मुले पैशाच्या लालसेने इथे आली होती, पण त्या माहिती नव्हतं की जीव गेला तर पैशाची मजा उपभोगता येणार कशी होती. अंधाऱ्या गहिऱ्या गर्भात ते निजलेलं अभद्र अनाकलनीय होतं. ते ह्या 4 जणांच्या मानवी अस्तित्वाला पाहून जागं झालं होतं व त्याच्याच अस्तित्वाची चाहूल कोणालाही जाणवत नव्हती. आणि हाच त्याच्या शिकारीचा नियम होता. मुलांना त्या झाडाची आगडबम आकृती पाहून एक हैवानी दैत्य जागेवर उभा आहे की काय असा भास झाला. ए संध्या, मला नको तुझे पैसे. ही जागा चांगली नाही. मला चांगलं वाटत नाहीये. मला नाही थांबायचं इथं. मी चाललो. मला माझा जीव प्यारा आहे. सई म्हटली. तिला दुजोरा म्हणून लक्ष्मीने सुद्धा हार मानली. मी पण जाते. असं म्हणतच तिने पार्टी चेंज केली व ती सुद्धा सईच्या मागे निघाली. जा जा, मला नको तुमची साथ. माझा मित्र रमन आहे माझ्याबरोबर. काय रम्या? असं म्हणतच संदीपने आपल्या बाजूला पाहिलं. तसा त्याच्या नजरे आश्चर्यकारक भाव उमटले, कारण बाजूला रमन उभा होता. संदीपने एक नजर सई लक्ष्मीवर टाकली तर हे काय, रमन सुद्धा त्यांच्यापाशी उभा होता. साल्या हरामी, तुला मी माझा भाऊ समजत होतो रे, पण तू साला कटप्पा निघाला. पाठीमागून तलवार खुपसली. हरामी साला. संदीप पुढे काही बोलणार तोच त्या तुटलेल्या मोडलेल्या त्या भिंतीच्या वास्तूमधून एक भयंकर श्वापद गर्जना फुटली व त्या उघड्या दरवाजातून 2 अजस्त्र हैवानी फेंगड्या नख्यांचे पंजे बाहेर आले. त्या पंजांनी संदीपला अलगद पकडलं व सेकंदात त्या अंधाऱ्या खोलीत खेचून घेतलं. क्षणार्धात त्या अंधारातून संदीपची मृत्यू किंकाळी फुटली. वाजण्याचा आवाज कानांवर ऐकू आला. त्या 4 भिंतीच्या अंधारात त्या पिवळसर भिंतीपलीकडे न जाणे असं काय दबा धरून बसलं होतं. त्याने संदीपचा घात केला होता. एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं होतं. सावज हातून सुटेल या भीतीने त्या ध्यानाने हालचाल केली असावी. नक्कीच हा अचानक घडलेल्या क्रियेने मुलांच्या छातीतले ठोके ढोल बदडावे तसे वाजू लागले. पोटात गोळा आला. कानसुळे तापली. ऐकलेली माहिती खोटी नाही, सत्य आहे. आणि घडलेल्या या घटनेने
ती भीती आता खरी ठरत होती ह्याचा एक नमुनाच मिळाला होता. अचानक त्या खोलीत लाल रंगाचा प्रकाश पेटला. सारी खोली रक्ताळलेल्या भेसूर प्रकाशाने उजळून उठली आणि त्याच प्रकाशात तो 6.5 फूट उंचाचा अभद्र आकार उभा होता. काळा कुट्ट पाषाणी देह, धारदार सुळ्यासारखी नख, खप्पड चेहऱ्यावर एकूण 4 पिवळे जर्द काजव्यासारखे चिमचिमीत चकचकते कवड्यांचे डोळे होते. त्याच्या पायाखाली 2 भागात कमरेपासून फाडलेलं संदीपचं प्रेत पडलं होतं. त्या 4 पिवळ्या जर्द डोळ्यांमध्ये एक काळशार मिरीचा ठिपका होता. अचानक त्या ध्यानाच्या थोबाडावर ते हिडीस, मज्जा मस्करी, थेर उडवल्याचं मरकट हसू घुमून गेलं. ए पोरांनो, येऊ का मी? थांबा आलो. गंजलेल्या लोखंडाच्या धातूसारखा त्याचा भसाडा आवाज घुमला. मुलांची आत्मा तोंडाशी, छातीत धडधडणारा काळीज घशात आला. देहाच्या आत लपलेली आत्मा थरथरली. कोणीतरी थंडगार बर्फाचा खडा पाठीवरून अलगद फिरवावं आणि मेंदूला झिंझिण्या येत संपूर्णतः देहावर शहारा उठावा. तसंच सर्व मुलांच्या शरीरावर भय रोमांचकारक शहारा येऊन गेला. हे दृश्य पाहून सईच्या तोंडून एक उचकी निघाली व तिचे डोळे तोंड मोठे झाले. तिला अटॅक आला. ती जागीच कोसळली, मृत झाली. तिच्या बालमनाला ते दृश्य पेलवलं नव्हतं. खोलीच्या दरवाजातून ते डोकं खाली वाकवत बाहेर आलं. अंगाची कातडी पाषाणी काळ्या रंगाची होती. असं वाटत होतं संपूर्ण देहातलं रक्तच काळं झालं आहे. दात विचकत ते ध्यान आतली लालसर 32 दात दाखवत ह्या 2 जिवंत मुलांकडे पाहत मरकट हास्य करत हसलं. थांबा रे, मी आलो. ते ध्यान ओरडलं. मुलांची दातखिळी बसली होती. कधी असा विचारही केला नव्हता की आपल्याला या जन्मात ह्या अभद्र, अमानवीय, कल्पनेच्या पलीकडच्या मितीतल्या पाहुण्यांना पाहायला मिळेल. भयग्रस्तीत मुलांची पावले हळूहळू मागे मागे जाऊ लागली. तळ्यात उभं ते डोकं वर काढून पाहणारं ध्यान, त्या ध्यानांच्या चेहऱ्यावर हसू आलं. ए, पळत्यात ती, पकड त्यांना, पकड. ते विचकलेले ओठ हळूहळू खाली येत बंद झाले. डोळे रागाने पोरांवर रोखले गेले. त्यांचा चेहरा उग्र, तापट झाला. पकड तिला, पकड. घाबरली ती, पळतील ती, पकड त्यांना. हैवानाच्या तोंडून हा मिश्रित असा ताल स्वरातला आवाज बाहेर पडला व ते ध्यान चौकटीतून बावल्याच्या दुडदुड चालीने वचकन मुलांच्या अंगावर धावून आला. ते ध्यान अंगावर धावून आलं हे पाहून मुळाच्या देठापासून मुलं किंचाळली, पटकन मागे वळाली व सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या दिशेने धावत सुटली. धावून धावून मुलांच्या छातीत आग पेटली होती. धावता धावता पाय दुखू लागले होते. कानांवर मागून एकसाथ गुरगुरण्याचा आवाज पडत होता. हे थांबा रे कार्ट्यांनो, कुठं पळता? मुलांना आपल्या मागून कर्जातली अभद्र हाक ऐकू आली आणि त्या हाकेसरशी एक थंडगार, अंगावर शिरशिरी आणणारा गारवा जाणवू लागला. पाठलाग करता करता फिदी फिदी हसण्याचा आवाजही कानांवर पडत होता. धावून धावून लक्ष्मीला धाप लागली होती. पावलांची गती मंदावू लागली होती. मागून अंगाला थंड गारवा झोंबत होता. म्हणतात आत्म्यांना थंडावा खूप आवडतो. हा त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा तर नव्हता ना. अचानक धावता धावताच लक्ष्मी ठेचकाळून खाली जमिनीवर कोसळली. हातापायाला खरचटलं गेलं. पडली, पडली. मागून खदखदून हसण्याचा आवाज आला. त्यासहितच टप टप असा टाळ्या पिटल्याचा आवाजही कानांना ऐकू आला. लक्ष्मीने मागे वळून पाहिलं तसे तिला आपल्या अगदी डोळ्यासमोर तो काळा पाषाणी चेहरा दात विचकत हसताना दिसला. लक्ष्मीची मृत्यूदायक किंकाळी फुटली. रमणने स्वतःचा जीव वाचवलं होतं. तो कसा तरी सुखरूप घरी पोहोचला होता. पोहोचताच त्याने घडलेला प्रकार घरी सांगितला. तसे त्याच्या घरातल्यांनी पोलिसांना कॉल केला. काही वेळातच पोलीस जीप तिथे घटनास्थळावर दाखल झाली. परंतु आश्चर्यकारक गोष्ट अशी की पोलिसांना मुलांच्या डेड बॉडीज मिळाल्या नाहीत. आज या घटनेला तब्बल 10 वर्ष झाली आहेत.
परंतु अजूनही या केसचं गूढ रहस्य बाहेर आले नाही आहे. परंतु यूट्यूबवर तो श्रापित जीबी स्टोरी टेलर चॅनल मात्र अद्याप सुरू आहे, जो आजही आपल्या चॅनलवर वाईट कमेंट करणाऱ्यांना टास्क देऊन जीवाशी संपवतो आहे.